तिथं बसले होते आणि तिथं एक विदुषी आला आणि त्याने तथागत गौतम बुद्धांचं तेजोपूज्य रूप पाहिल्यानंतर त्यांनी तथागतांना काही प्रश्न केले आणि त्या प्रश्नामध्ये त्यांनी आपल्या जीवनामध्ये मांगल्य ते कुठलं, कारण जीवन चांगलं जीवन जगण्यासाठी मांगल्यता आणि पावित्र्यता असावी लागते आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांना त्यांना जे काही विचारलं त्यावर तथागत गौतम बुद्धांनी केलेला अर्थबोध म्हणजे महामंगल गाथा, महामंगल सूक्त. हे 38 महामंगल सूक्त आहेत. पैकी आपण गृहस्थाश्रमी जीवनामध्ये आहोत, आपल्याला 12 महामंगल सूक्त दिलेली आहेत. ती 12 महामंगल सूक्त मी आपल्या सगळ्यांसमोर ऐकवित आहे. कृपया आपले हात आपल्या हृदयाशी जोडायचे आहेत. एवमे सुप्त एक समया भगवता सावती विरती जेतवने अनंत पिंड कसे आरामे अतयो अंततरा देवता अभिगंती अभिरती अभिगंतवना एकमत्ता 88 थिट्ट खोसा भगवंत गाथाय अजबसी बहुदेवा मनुसाच मंगलानि चंतयु अकाड खामन सत्तान ब्रोही मंगलवत्तमं आसेवनाच बालानं पंडितानाचं सेवना पूजयाच पूजनीयानं येतं मंगलवत्तमं बाहु सच्चयसि पत्व विनयोच सुसिकितो सुभासिताचय वाचा येतं मंगलवत्तमं माता पितो उपठान पुत्र दारस संगहो अनाकुला चकमंता येतं मंगलवत्तमं दानच्च धम्मचर्याच त्राकनाच संगहो अन्नवच्चानिकमन्नि येतं मंगलवत्तमं गारवच्चो निवातुच्च सुंतुबित्तो कत्तयोता कालेन धम्मसवनं येतं मंगलवत्तमं आरती वीरती पापा मज्जपानाच संयमो अपामादोच धम्मेसु येतं मंगलवत्तमं खंतीच सोवच्चस्ता समन्नाच दसनं कालेन धम्मसाकच्च येतं मंगलवत्तमं तपोच ब्रह्मचर्याच अर्यसच्चनं दसनं निपान सच्चिकिर्याच येतं मंगलवत्तमं एतादिसान सत्वान सबत अपराजिता येथेन सच्चवज्जेन होतु ते जय मंगलं. साधु साधु साधु.